आपला प्रभू श्री ख्रिस्त या जगात का आला? आपला प्रभू श्री ख्रिस्त या जगात का आला यातील 7 कारणे आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आणि महत्वाचा विषय आहे, आज सर्व जगभर त्याच्या प्रभूच्या जन्माचं सर्व लोक आज तयारी करत आहे. आणि त्यांना ते प्रभू जन्माबद्दल सर्व लोक तयारी करत असताना या जगामध्ये आम्ही पाहतो की आमच्या प्रभूने या जगात का आलेला आहे त्याबद्दल आपण पवित्र शास्त्रातून 7 कारणं पाहणार आहोत. सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि आपण वेळ न दळवता पुढे जाणार आहोत. म्हणून माझ्या बरोबर काढा लूका वर्तमान 5वा अध्याय 32व्या वचनामध्ये आपण या ठिकाणी असं पाहतो, मी धार्मिकास नाही तर पापिष्टास पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं, तुम्ही जर सगळा पुढचे मागचे वचने पाहिले तर त्या ठिकाणी लेवी एक जकातदार आहे, त्याला प्रभू श्री ख्रिस्ताने पाचारण केलं आहे, माझ्या मागे ये. आणि सर्व सोडून तो प्रभूच्या मागे गेलेला आहे. मेजबानी त्याने दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शास्त्री पुरुष आहेत आणि त्या शिष्यांबरोबर ते लोक कुरकुर करत आहे. त्यावेळेस की तुम्ही जकातदार जकातदार लोकांच्या घरी, पापी लोकांच्या घरी का जेवता, का जेवण करता, याबद्दल कुरकुर केली असताना प्रभू श्री ख्रिस्त त्यांना सांगत आहे त्या ठिकाणी की मी धार्मिकास नाही तर पापिष्टास पश्चातापासाठी बोलवायस आलो आहे. आणि या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आणखी एक वचन त्या ठिकाणी सांगत आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, निरोग्यास वैद्याची गरज नाही तर दुखणेतास आहे. आणि म्हणून हे पहिलं कारण आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त धार्मिकास नाही परंतु जे पापिष्टास पश्चातापासाठी बोलावयास तो आला आहे, हे पहिलं कारण आहे. आणि म्हणून आपण हे मर्म समजून घेतलं पाहिजे की प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी त्या लोकांना, शास्त्री पुरुष लोकांना काय सांगत आहे. आणि त्यांनी कुरकुर केली, पण प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना हे वचन सांगितलेलं आहे की मी का आलेलो आहे. आम्ही लवकर पुढे जाणार आहोत, कारण सर्व संदर्भ वाचण्यासाठी आपल्याला इतका वेळ नाहीये. दुसरं कारण आपण पाहणार आहोत आणि ते कारण आहे लूका वर्तमान 19वा अध्याय 10 वचनामध्ये. हे वचन पण फार महत्वाचं आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. लूका वर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये 10 वचनामध्ये त्या ठिकाणी जक्कयाची गोष्ट आहे. आणि जक्कय त्या ठिकाणी त्या एरिओ शापी शहरामध्ये हरवलेला होता, पण प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला शोधलेला आहे. अर्थात जक्कय प्रभूला पाहण्यासाठी त्याने प्रयत्न केला. प्रभू येशूला सर्व माहित आहे, त्याने सर्व निर्माण केलं आहे. आणि जक्कयला त्या एरिओ शापी शहरातून प्रभूने शोधलेलं आहे, हरवलेले शोधावयास आला आहे. हे कारण आहे दुसरं प्रभूचं येण्याचं कारण. आणि त्या शापी शहरामध्ये आम्ही पाहतो की त्या जक्कयाला शोधलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्त त्या वचनामध्ये असं सांगत आहे, हा अब्रामाचा पुत्र आहे. त्या लोकांनी कुरकुर केली, पण प्रभू त्यांना सांगत आहे हा अब्रामाचा पुत्र आहे. आणखी एका पवित्र शास्त्रामध्ये लूका वर्तमान 13वा अध्याय 16 वचनामध्ये एक संदर्भ आहे. त्या ठिकाणी 18 वर्षाची कुबडी स्त्री होती, तिला पण प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे ही अब्रामाची कन्या आहे. या दोघांना प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे नवीन करारामध्ये 40 वर्तमानामध्ये, अब्रामाची कन्या आहे कुबडी स्त्री आणि हा अब्रामाचा पुत्र आहे. हरवलेले शोधावयास व तारावयास प्रभू श्री ख्रिस्त आलेला आहे. हे वचन, हे दुसरं कारण आम्हाला ह्या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. आणि प्रभूने थोड्या लोकांना शोधलेला आहे. त्यावेळेस कितीतरी लोक होते, एरिओ शहरामध्ये कितीतरी लोक होते जक्कयासारखे, परंतु जक्कयाचं त्या ठिकाणी तारण झालं. संपूर्ण कुटुंब प्रभूकडे आलेलं आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. आणि यातून आपल्याला पुष्कस आपण वचनातून पाहिलेलं आहे, इतका आपल्याला वेळ नाहीये. परंतु प्रभू श्री ख्रिस्त हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे, हे दुसरं कारण आपण पाहतो. तिसऱ्या कारणाकडे आपण जाऊया. लूका वर्तमान 4था अध्याय आणि 18 आणि 19 वचनाकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं, लूका वर्तमान 18वा अध्याय आणि 4था अध्याय 18 आणि 19 वचनाकडे.
दिना सुवार्ता सांगण्यास आलो आहे. या ठिकाणी आपण पाहतो एशियाचं पुस्तक आहे ना, त्यातला 61वा अध्याय तुम्ही नंतर वाचा. 61वा अध्याय एशियाचं पुस्तक 61वा अध्याय. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहास मिळतं की परमेश्वराचा आत्मा मजूर आलेला आहे. आणि त्या ठिकाणी 61व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये की प्रभू ख्रिस्ताने त्याचा संदर्भ इथे घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी 61व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये 10 गोष्टी सांगितलेल्या आहे. आपण जर ते बारकाईने वाचलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून तुम्ही नंतर वाचा. 10 गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि म्हणून प्रभू ख्रिस्त या वचनामध्ये सांगत आहे, दिना सुवार्ता सांगण्यासाठी मी आलो आहे. आणि त्या ठिकाणी तो संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो. आपण वाचूया. प्रभूचा आत्मा मजूर आला आहे, 18वं वचन. कारण दिना सुवार्ता सांगण्यात त्याने मला अभिषेक केला आहे, धरून नेल्यांची सुटका, आंधळ्या दृष्टी ही विधित कराव्यास, ठेचळलेल्यास मोकळे कराव्यास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विधित कराव्यास त्याने मला पाठविले. आणि हे 34रं कारण आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं, दिना शुभवर्तमान सुवार्ता सांगण्यासाठी. आणि प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले आणि ते सर्व त्याने पूर्ण केले आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने जुन्या कराराचे संदर्भ देऊन त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त स्वतः सांगत आहे. 4थ्या कारणाकडे आपण जाणार आहोत. मत्तेय शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 28 वचन. मत्तेय शुभवर्तमान 20वा अध्याय 28 वचनामध्ये सांगितलेलं आहे, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्याव्यास आला आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं बारकाईने, आम्ही पुढची मागची वचने पाहिली तर त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की 20व्या वचनाच्या वर, 20वा अध्याय 20व्या वचनाच्या वर, ऐक सन्माना प्रत्यर्थ विनंती. 2 शिष्यांची आई आहे, जब्दीच्या पुत्रांची आई, योहान याकोबांची आई. तिने प्रभूकडे एकाला उजवीकडे आणि एका डावीकडे बसण्यासाठी विनंती केली. आणि तो संदर्भ तुम्ही नंतर वाचा. आणि परंतु प्रभू म्हणत आहे की हा अधिकार मला नाहीये, ती त्याला आहे. आणि मग तो 25 वचनाच्या वर म्हणत आहे, खरे मोठेपण काय आहे, जो श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने सेवक व्हावे. हा संदर्भ त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून प्रभू श्री स्वतः म्हणत आहे, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. या ठिकाणी प्रभूचं येण्याचे 4थं कारण आहे. आणि म्हणून या 2 शिष्यांचा 10 शिष्यांनी राग केला. म्हणून प्रभू ख्रिस्त त्यांना ते उदाहरण सांगत आहे. 24व्या वचनामध्ये तुम्ही बघा, या 2 शिष्यांचा 10 शिष्यांनी राग केला. आणि म्हणून खरे मोठेपणा त्याबद्दल बोलत असताना प्रभू ख्रिस्त स्वतः सांगत आहे, सेवा कराव्यास मी आलो आहे. आणि प्रभू ख्रिस्ताने जगात असताना सेवा केलेली आहे, शिष्यांचे पाय धुतलेले आहे. आपण पाहू लागलो तर आपल्याला पुष्कळ उदाहरणं पाहावयास मिळत. आणि म्हणून जो श्रेष्ठ पाहतो त्याने सेवक व्हावे. प्रभू येशूने शिष्यांचे पाय धुतलेले आहे, तो नम्र झालेला आहे. आणि म्हणून हे 4थं कारण आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आपण 5व्या कारणाकडे जाणार आहोत. 5वं कारण मत्तेय शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 13वं वचन. मत्तेय शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 13 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी असं पाहावयास मिळतं. वचनाकडे आपण लक्ष देऊया. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण मी धार्मिकास नाही तर पापी जनास बोलावयास आलो आहे. पापी जनास बोलावयास आलो आहे. प्रभू ख्रिस्त या सर्व संदर्भामध्ये पापी लोकांना बोलवण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं, मत्तयाला पाचारण आहे असं हेडिंग ह्या माझ्या पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे, निरोग्यास वैद्याची गरज नाही तर दुखणीतास आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो प्रभू ख्रिस्त धार्मिकास नाही तर पापी जनांना बोलवण्यास आला आहे.
आपण जर पवित्र शास्त्रातील काही उदाहरणं पाहिले, शंभरोणी स्त्री किती भयंकर पापी असताना प्रभू ख्रिस्ताने त्या ठिकाणी तिला एक प्रकारे तिला देवाचं वचन सांगितलेलं आहे, तिला पापाची जाणीव करून दिली आहे आणि तिने आपलं पाप कबूल त्या ठिकाणी केलं आहे. तिचं तारण झालं. आम्ही पाहतो की जक्कय त्याने त्या ठिकाणी पैशावर पाणी फेरलं, परंतु ह्या शंभरुणी स्त्रीने पाणी भरायला आली, पाणी तिथे सोडून दिलं. तिने आपली घागर टाकून त्या नगरात गेली आणि सगळं शंभरुणी प्रभूकडे आले, विनंती केली, आमच्या शहरात तुम्ही 2 दिवस थांबा. शंभरुणी शहरातील लोकांनी विनंती केली प्रभूला आणि जक्कयला प्रभू विनंती करत की मला आज तुझ्या घरी यायचं आहे. पापी लोकांना ताराव्यासाठी प्रभू ख्रिस्त आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हे वचन पाहाव्यास मिळतं. हे 5वं कारण आम्ही पवित्र शास्त्रातून पाहतो, प्रभू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेलं हे 5वं कारण आहे. पुष्कळचे संदर्भ आहे, परंतु आपला वेळ नसल्यामुळे आपण पुढे पुढे जात आहोत. 6वं कारण बघा, काढा माझ्या बरोबर योहान शुभवर्तमान 6वा अध्याय. योहान शुभवर्तमान 6वा अध्याय आणि त्यातील 38 पासून तर 40 वचनापर्यंत जर तुम्ही वाचा नंतर, परंतु मी एकच वचन वाचतो, 38वा वचन. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. प्रियांनो, हे वचन प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी लोक चिन्ह मागत होते म्हणून त्या ठिकाणी तो बोलत आहे 22 वर्षांच्या वर, आणि ते 6व्या अध्यायाच्या वर 5,000 लोकांना प्रभू ख्रिस्ताने जेवण दिलेलं आहे. आणि ज्यावेळी जेवण दिल्यानंतर ते लोक रानामध्ये ते जेवण करून झोपले आणि मग ते सकाळी प्रभूचा शोध करायला गेले. आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व संदर्भ वाचा तर ते लोक प्रभूला म्हणतात की तुम्ही येथे कधी आला, आम्ही तुमचा शोध करत आहे. पण प्रभू त्यांना सांगत आहे, तुम्ही चिन्हे नाही भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. आणि मग पुढे प्रभू त्यांना सर्व काही सांगत असताना प्रभू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आमचा प्रभू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेला आहे आणि सर्व मानव जातीसाठी. परंतु इस्रायल लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी मन कठीण केलं, ते प्रभूकडे वळाले नाही. आणि मग आपण विदेशी लोक प्रभूकडे वळालो. प्रभूने आमच्या जीवनात कार्य केलं आहे म्हणून प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तो स्वर्गातून उतरलेला आहे. हे 6वं कारण आपण पाहिलं. आणि शेवटलं 7वं कारण बघा, मत्तेय शुभवर्तमान 1ला अध्याय काढा. मत्तेय शुभवर्तमान 1ला अध्याय आणि त्यातील मी 21वं वचन वाचत आहे. मत्तेय शुभवर्तमान 1ला अध्याय 21व्या वचनामध्ये, ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्याच्या पापापासून तारेल. येशू ख्रिस्त लोकांना पापापासून तारेल हा संदर्भ या ठिकाणी देवदूत त्या मरियेला देत आहे, सांगत आहे. आणि येशयाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं 7व्या अध्याय 14 वचनामध्ये आम्हाला तो संदर्भ पाहावयास मिळतो की त्याचं नाव तू इमॅन्युएल ठेव, आमच्या सानिध्य देव किंवा आम्हा बरोबर देव. प्रभू ख्रिस्त ताराव्यासाठी या जगात आलेला आहे, त्यांनी जन्म घेतलेला आहे. आज सर्व लोक जगामध्ये त्याचा जन्मदिवस साजरा करत आहे, त्याला बाळ करत आहे. आमचा प्रभू आता बाळ नाहीये. आमचा प्रभू आता जो येणार आहे, आता थोड्या वेळाने किंवा आज उद्या रात्री सांगता येत नाही, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलं नाही तर काही महत्व नाही. आज लोक घराच साफसफाई करतात, आपल्या शरीराची साफसफाई करतात, त्याला डेकोरेशन म्हणतात, ख्रिसमस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आपलं घर सजवतात, परंतु आपल्या अंतःकरणाकडे दुर्लक्ष करतात. आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूने जन्म घेतला पाहिजे, आमचं तारण झालं पाहिजे, आमच्या पापांची क्षमा झाली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. यासाठीच प्रभू ख्रिस्त या जगात आलेला आहे. पण लोक आज त्याला प्रभूला बाळ करत आहे. आमचा प्रभू आता बाळ नाही.
स्वर्गामध्ये तो तुमच्या माझ्यासाठी वकिली करत आहे आणि तो लवकरच जो येणार आहे तो जज म्हणून येणार आहे, न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि म्हणून जर आमचं तारण जर नसेल तर फार महत्वाची गंभीर गोष्ट आहे. आम्ही आमच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतलं पाहिजे. एक शेवटलं बोध वचन बघा, 1 तिमोथी 15 पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये असं वचन आम्हाला पाहास मिळतं. मी वचन ते वाचत आहे. 1 तिमोथी पहिला अध्याय 15 वचन, ख्रिस्त येशू पापी जनांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मुख्य आहे. संत पाऊल, शाऊल असताना तो पाऊल झाला आणि किती महत्वाचं वचन, किती नम्रतेचं वचन तो या ठिकाणी तिमोथेला सांगत आहे की मी ख्रिस्त येशू पापी जनांना तारवायला जगात आलेला आहे. हे वचन विश्वसनीय व सर्वदा स्वीकारास योग्य असं आहे. आणि म्हणून त्या पापी लोकांपैकी मुख्य आहे. त्याने आपलं पाप कबूल केलं आणि त्याचं तारण झालेलं आहे. त्याने किती महान सेवा केलेली आहे. प्रिय भावांनो, बहिणींनो, या दिवसामध्ये आम्ही ह्या सणांना महत्व देऊ नका. तुम्ही जर एशियाचं पुस्तक वाचलं, एशियाच्या पुस्तकामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वचनामध्ये पाहावयास मिळतं की पहिला अध्याय आणि 12-13 वचनामध्ये हे सर्व मला वीट आलेला आहे. सणाचा मेळा हाही अधर्मच आहे. मला वीट आलेला आहे, मी तिरस्कार करतो. आणि म्हणून आमच्या प्रभूला आम्हाला बाळ करायचं नाही. आमचा प्रभू तारणार आहे, तो लवकरच येणार आहे. आणि म्हणून जर आमचं या ठिकाणी बसणाऱ्यापैकी, ऐकणाऱ्यापैकी ज्यांचं तारण झालं नसेल, ज्यांच्या पापांची क्षमा झाली नसेल, आजच तारणाचा दिवस आहे. उद्याचा दिवस माहित नाही. हे वर्ष संपत आहे. थोड्या 8-10 दिवसांनी नवीन वर्ष लागणार आहे. जर आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित केलं नसेल, आमच्या पापांची क्षमा झाली नसेल, येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात जर आम्ही घेतलं नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून प्रिय भावांनो, बहिणींनो, गंभीर विचार करा. प्रभू ख्रिस्त या जगात का आलेला आहे हे मर्म आम्ही समजून घेऊया आणि प्रभू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया. त्याला आपल्या अंतःकरणात जन्म घेऊ द्या. आणि असं करण्यासाठी प्रभू तुम्हाला मला सहाय्य केलं.